नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता बिहारमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत। या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बिहारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 100% बदलणार इथून पुढे कांद्याचा बाजारभाव। पण बिहारमध्ये असं काय घडलंय व इथून पुढे आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसू शकतो। आणि या बदलामध्ये अखेर बिहारमुळे आपल्याला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांदा आहे तो वाढताना दिसणार की मग घटताना दिसणार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे। यासाठी आपल्या सर्वांना एकच विनंती की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला इथे एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बिहारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार कांदा बाजारभाव। पण बिहारमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे प्रचंड बदलणार देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव आणि बिहारमुळे जो कांदा भाव देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे तर या प्रचंड बदलामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती सध्या 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल दिसत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की इथून पुढे कांदा बाजारभाव दिवाळीपर्यंत 100% वाढणार नाहीत। म्हणजे कांद्याची दर पातळी ही इथून दिवाळीपर्यंत जशास तशी राहताना दिसणार आहे। दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव थोडा वाढायला सुरू होईल आणि कांद्याची बाजारभाव पातळी किंबहुना 1 तारखेनंतर 2000च्या बाजारभावाला गवसणी सुद्धा घालेल। परंतु सर्वात महत्त्वाची अडचण काय आहे ते लक्षात घ्या की 6 नोव्हेंबरला आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात बिहारच्या निवडणुका आहेत। त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव वाढला तर सरकारला फटका बसू शकतो आणि म्हणून सरकार कोणत्याही प्रकारे 11 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी कांद्याचा बाजारभाव वाढू देणारच नाही। याच्यामुळं 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव 2000च्या आसपास दिसेल आणि जी तुमची इच्छा आहे 2500च्या दराची ती 15 नोव्हेंबर नंतरच पूर्ण होणार आहे। एवढं खरं की बिहारमुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होत आहे। पण बिहारमुळे कांद्याचा बाजारभाव हा घसरणार नाही तर वाढण्याची शक्यता आहे, पण 2 टप्प्यात 1 ते 15 नोव्हेंबर 2000च्या आसपास आणि 15 नोव्हेंबर नंतर 2500च्या आसपास भाव पोहोचू शकतो। अशा परिस्थितीत मग विक्रीचा विचार स्वाभाविक आहे। तर तुम्हाला एकच सल्ला देतो, ऑक्टोबर महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका। 1 ते 15 नोव्हेंबरमध्ये थोडा कांदा विका, जास्त करून 15 नोव्हेंबर नंतर कांदा विका, ज्यामुळे होईल आपला खूप फायदा।
आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतो सतत. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र उदय लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.